ब्रेकनंतर आपलं स्वागत। हिंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात जुंपली आहे। हिंदी लादून भाजप आणि आरएसएसला मराठी भाषा संपवायची आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता। त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नया है वह या 3 शब्दात त्यांचा पाणउतारा केला। हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे। महाराष्ट्र अहंकाराच्या विरोधात उभा असून महाराष्ट्राचाच विजय होणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका आणि फडणवीसांनी त्याला काय उत्तर दिले पाहूया। भारतीय जनता पक्षाने जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तत्वज्ञान जे आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र याची अंमलबजावणी करत असताना मराठी चिरडून टाकण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे हा आणून काढला पाहिजे। आणि हा मराठी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वैभव आहे ते त्यांना नष्ट करायचंय का हा प्रश्न त्यातून आपण निर्माण होतो। वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं योगदान आहे, एवढं मोठं साहित्य आहे, ते त्यांना नष्ट करायचं का तो प्रश्न निर्माण होतो। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की GR जे 2 काढले होते ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते, ते नागपूरच्या रेशीम बागेतून आले होते। मला असं वाटतं की हर्षवर्धन काय नाव त्यांचं सपकाळ त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल नया आहे वो। तर हिंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपलेली आहे। हिंदी लादून संघाला मराठी संपवायची अशा शब्दामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळांनी टीका केलेली होती। त्याला त्या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नया है वह अशा शब्दामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांना टोला लगावलेला आहे। हिंदी लादून आरएसएसला मराठी भाषा संपवायची असा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला होता। त्याला आता उत्तर देताना नया है वह असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केलेली आहे। त्यांनी आपल्या एक्सवरच्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात। हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा आणि हो हाच अहंकार होता औरंगजेबाचा। आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे। हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार आहे, कारण सत्यमेव जयते।